हॅलो, मी निकिता अशोक खरात. आज आपण गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट म्हणजे काय हे बघूयात. व्यवसायातील आर्थिक व्यवहाराची नोंद, जर्नल एंट्री करण्यासाठी वापरली जाणारी मूलभूत तत्त्वे म्हणजेच गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट. याला मराठीमध्ये सुवर्ण नियम असेही म्हणतात. गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट हे प्रामुख्याने 3 प्रकारचे आहेत: पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट, जे डेबिट आणि क्रेडिट कसे करावे हे निश्चित करतात. अकाउंट म्हणजेच खाते, ज्या व्यक्तीशी, वस्तूशी किंवा खर्च उत्पन्नाशी व्यवहार होतो त्याची नोंद म्हणजेच खाते. त्यामध्ये वैयक्तिक खाते म्हणजेच पर्सनल अकाउंट हा गोल्डन रूलमधला पहिला नियम आहे, तो बघणार आहोत. पर्सनल अकाउंट म्हणजेच वैयक्तिक खाते. एखादी व्यक्ती, संस्था, बँक किंवा एखादी कंपनी यांच्यासोबत जे काही ट्रान्झॅक्शन होतात ते पर्सनल अकाउंटमध्ये येतात. पर्सनल अकाउंटचा नियम म्हणजे रूल: डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. यामध्ये जो घेतो तो डेबिट, जो देतो तो क्रेडिट. म्हणजेच घेणाऱ्याचे खाते हे डेबिट केले जाते आणि देणाऱ्याचे खाते हे क्रेडिट केले जाते. हे आपण उदाहरणाद्वारे बघूयात. रामला 5,000 रुपये दिले. येथे राम हा घेणारा आहे म्हणून राम खाते डेबिट आणि कॅश खाते क्रेडिट. तसेच आपण गोल्डन रूल्समधला दुसरा नियम म्हणजेच रिअल अकाउंट. रिअल अकाउंट म्हणजेच वस्तू किंवा ॲसेट याच्याशी रिअल अकाउंटचा संबंध येतो. वास्तविक खाते असेही म्हणतात. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. यामध्ये जे येतं ते डेबिट, जे जातं ते क्रेडिट. म्हणजेच जे काही वस्तू आपल्याकडे येतात त्याला डेबिट केलं जातं, त्या वस्तू बदल्यात जे जातं आपल्याकडून ते क्रेडिट केलं जातं. उदाहरणार्थ, फर्निचर रोख रकमेने खरेदी केले. फर्निचर आले म्हणून फर्निचर खाते डेबिट. आपल्याकडून कॅश गेली म्हणून कॅश खाते क्रेडिट. तसेच आपण गोल्डन रूल्समधला तिसरा नियम म्हणजेच नॉमिनल अकाउंट बघूयात. नॉमिनल अकाउंटचा संबंध हा खर्च किंवा उत्पन्नाशी येतो. नॉमिनल अकाउंटला नाममात्र खाते असेही म्हणतात. तर त्याचा रूल म्हणजे डेबिट ऑल इन एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. यामध्ये सर्व खर्च, तोटे हे डेबिट केले जाते आणि सर्व उत्पन्न, नफा हा क्रेडिट केला जातो. म्हणजेच यामध्ये जे काही खर्च होतो, नुकसान होते ते सर्व डेबिट केले जाते. किंवा कंपनीला जो काही तोटा होतो तो डेबिट केला जातो. जे काही उत्पन्न मिळते, नफा मिळतो तो क्रेडिट केले जाते. उदाहरणार्थ, 1,000 रुपये समजा तुम्ही भाडे दिले. येथे तुम्ही 1,000 भाडे म्हणजेच रेंट दिले. हा काय आहे तर खर्च. तर म्हणून रेंट खाते हे डेबिट आणि कॅश खाते हे क्रेडिट. थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी पर्सनल अकाउंट डेबिट घेणारा आणि क्रेडिट देणारा. तसेच रिअल अकाउंटमध्ये डेबिट म्हणजे येतं आणि क्रेडिट म्हणजे जातं. आणि नॉमिनल अकाउंटमध्ये डेबिट म्हणजेच खर्च किंवा तोटा आणि क्रेडिट म्हणजेच उत्पन्न किंवा नफा. थँक्यू.